आणि ठाणे जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन या वर्षभरामध्ये केलेलं आहे. अनेक विविध सामाजिक उपक्रम आहेत, सांस्कृतिक उपक्रम आहेत आणि बाळासाहेबांचं जे भूमिका आहे, बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावं या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर, कुठेतरी पाहिलं तर खरी शिवसेना कोणाची असा देखील प्रश्न विचारला जातो. बाळासाहेबांची आज जन्मशताब्दी पर्व आहे, यानिमित्त अनेक कार्यक्रम देखील होणार. उपमुख्यमंत्री या सगळ्या कार्यक्रमांची घोषणा देखील करणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हे कार्यक्रम राबवले जातात. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व आहे, हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती. हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा त्यांना लाज वाटत होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची नेलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना, की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत, जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे. भास्कर जाधव म्हणतात की खरी अभिवादन असेल बघा, भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे, ते ज्या युबीटीचे आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात. त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते. मातोश्रीला दरवाजावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची. त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये. ते आज इथे आहेत, उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही. कल्याण डोंबिवलीचा विषय 2 दिवसापूर्वी झालेला आहे. मला वाटतं आता याच्यावरती जास्त चर्चा करणे योग्य नाही. थोडी लवचिक भूमिका जर मी घेतली तर ती माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, हे तुम्ही समजून घ्या. मला एवढंच म्हणायचं आहे की राजसाहेबांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे. याच्यावरून अंदाज आपण घ्यायला पाहिजे त्यांची भूमिका काय. सारखं सारखं ती या विषयावरती चर्चा करणं मला योग्य वाटत नाही. राज ठाकरेंनी देखील उद्धव सोडलं नाही, मला नाही वाटत तसं काही प्रकार आहे. या विषयावरती न बोललेलं बरं. नो कमेंट्स. तर अनेक ठिकाणी अपयश आलेलं आत्ताच अपयश आलेलं आहे असं नाहीये. विधानसभेपासून, लोकसभेपासून, नगरपंचायतींपासून, महानगरपालिका असतील, आता जिल्हा परिषद, त्यांना उमेदवार भेटत नाहीये. लागतात, मनसेची साथ घ्यावी लागते. त्यांचे उमेदवार इकडून तिकडून गोळा केलेले असतात. त्यामुळे संपूर्णपणे त्यांची वाताहत झालेली आहे. निवडणुकीच्या काळात एकत्र आले होते, बाळासाहेबांच्या काय वाटतंय त्यांची युती झालेली आहे. तर एकत्र आले तर त्यांना शुभेच्छाच आहेत. आता त्यांनी एकत्र आले म्हणून आम्हाला काय वाटतं हा काय विषय नाहीये ना. त्यांची युती आहे, त्यांची आघाडी आहे, तर एकत्र येणार. सर, तुम्ही आज नगरसेवकांची बैठक घेतली, गटनेता ठरवलं नाही, मात्र 27 तारखेला आम्ही कोकण मॉडेल गटनेता करू आणि त्यांनी 2 महापौर पदाचे उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत. डावखरे यांनी एससी कॅटेगरी मधले आमची 2 उमेदवार आम्ही कोकण भवनासमोर ठेवणार आहोत. महापौराचे उमेदवार कोकण भवनासमोर ठेवावे लागत नाहीत. कोकण भवनामध्ये गटाचा विषय येतो आणि गटनेत्याचा विषय असतो. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. या संदर्भात निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस घेतील. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेसोबत प्रस्ताव मांडणार आहे. तुमच्या समोरचा प्रस्तावाला स्थानिक पातळीवरती तर प्रस्तावामध्ये त्यांचं कशाबद्दल नक्कीच प्रस्तावावरती आम्ही चर्चा करू. मी रात्री सुद्धा निरंजन डावकरेंशी चर्चा केलेली आहे या संदर्भात. असं काय नाही, आम्ही युतीमध्ये लढलेलो आहोत. आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ. परिवहन खातं असेल किंवा अशा अनेक जे महत्वपूर्ण खाते आहेत, महापौर असेल, उपमहापौर असेल, त्यांची देखील जी आहे ती चर्चा करून तुमच्याकडे प्रस्ताव देणार आहेत. काय सगळा वाटा मिळेल का? युती झाली की चर्चा ही होतेच आणि निवडून आलेले नगरसेवक, मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, उल्हासनगर महानगरपालिका, युती आहे. बसून योग्य तो तोडगा निघेल. दीपक जाधव जे दिव्यामधले नगरसेवक आहेत,
आमचं नाव देखील कल्याण लोकसभा मधून हा यावेळीचा महापौर बसेल का, कारण की कल्याणमध्ये पण एक नगरसेवक येणार नाही. 2-3 नगरसेवक एससी कॅटेगरीतले कल्याण लोकसभा बसतील आणि वागळेच्या पट्ट्यामध्ये देखील 2 नगरसेविका आहेत. विमल भोईर आहेत आणि दर्शना जानकर आहेत. अरे खूप लोक आहेत कल्याण लोकसभेमध्ये 3 लोक आहेत की जे एससी कॅटेगरीचे आहेत, कोपरीमध्ये आहे, वागळे स्टेटमध्ये आहे, वर्तक नगरमध्ये आमचे मानपाडा घोडबंदर यामध्ये आहे. आमच्याकडे खूप उमेदवार आहेत. पक्षाचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेतील. परंतु यापैकी पाहिलं तर यापैकी पाहिलं वागळेला जास्त मानपान मिळत आलेलं आहे. असं कोण म्हणालं? असं कोण म्हणालं? हे बघा, ठाणे शहर आहे त्याच्यामुळे शहर महानगरपालिका क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो. वागळे वगैरे असं तुम्ही आतापर्यंतच पाहिलं तर मी कोपरीमध्ये आहोत, मी महापौर झालेलो आहे, मी सभागृह नेता झालेलो, मी वागळेमध्ये नव्हतो राहत. यापूर्वी स्थायी समिती सभापती संजय भोईर होते, ते माजिवडा मानपाडा बाळकुंमध्ये राहत होते. रमाकांत मडी हे दिव्यामध्ये उपमहापौर म्हणून राहत होते. मीनाक्षी शिंदे या घोडबंदर पट्ट्यामध्ये राहत होता. अशा पद्धतीचा वागळे कोपरी आम्ही सगळे एकसंघ आहोत. ठाणे महानगरपालिका म्हणून आम्ही एक क्षेत्र समजतो. त्यामुळे वागळे कोपरी नौपाडा असा काही विषय नाहीये. आमच्या पल्लवी कदम या ठाणे शहरातल्या आहेत, त्या आमच्या उपमहापौर होत्या. आता पवन कदम ठाणे शहरातले आहेत, आता गटनेते झालेले आहेत. अशा पद्धतीचा विषय माध्यम तयार करतायत, असं काही विषय नाहीये. जी नावं सध्या चर्चेमध्ये आहेत त्यापैकी काही जण जे आहेत ते प्रथमच निवडून आलेले प्रथमच निवडून आलेले आहेत, परंतु आणखी काही जे आहेत ते दुसऱ्या पक्षातून तुमच्या शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत. परंतु काही जण जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहेत. नेमका कोणत्या गोष्टींचा विचार केला जाईल महापौर पदासाठी? चर्चा कुठेच सुरू नाहीये. आमच्यामध्ये पण चर्चा नाही, माध्यम चर्चा घडवत आहेत. आमच्याकडे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सारासार सगळा विचार करून निर्णय घेतील. सर, ठाण्यानंतर नोव्हेंबरमध्ये काय चेहरा असणार आहे स्टँडिंगसाठी? तिकडे देखील सत्तेची वाटाघाटी होईल की सगळी महत्वाची पद ही भाजपकडे जातील आणि शिवसेना विरोधी बाकावर? नवी मुंबईमध्ये मी आज संध्याकाळी जाणार आहे. आपण नवी मुंबई विषयावरती नवी मुंबईत बोलूया. ठाण्यामध्ये आम्ही युती म्हणून लढलोय, नवी मुंबईत वेगवेगळं लढलोय. त्यामुळे अशी सरमिसळ होईल, त्यापेक्षा आपण नवी मुंबईतच त्या विषयावर बोलूया.